नमस्कार मंडळी, मी नितेश तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सर्वस्व कोकण। आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। मी चाललो आहे माझ्या गावी कोकणामध्ये। तर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकण रूटबद्दल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेलवरून आमचा प्रवास चालू होतो आहे। मी चाललो आहे आमच्या फॅमिली कारने गावी। तर रस्त्याचा अपडेट मी तुम्हाला देतच जाईल। तसा रस्ता ठीक आहे, मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे। तरी संगमेश्वर ते वाटूल हा रस्ता खूप खराब आहे। तिथे आम्हाला मुंबई गोवा हायवे सोडून दुसऱ्या आतल्या रस्त्याने जावं लागलं। बाकी माणगावमध्ये थोडंफार ट्रॅफिक होतं, म्हणजे तरी पण 1 तास मला ट्रॅफिकमध्ये गेला माणगावमध्ये। पुढे रस्ता चांगला आहे। कशेडी बोगद्याचं काम चालू होतं, आता कशेडी बोगदा पण चालू झालेला आहे। एका साईडनेच बोगदा चालू केलेला आहे, पण त्याच बोगद्यामधून दोन्ही वेचं गाड्या ये जा करतायत। त्यामुळे फक्त छोट्या गाड्यांनाच अलाउड केलेलं आहे, मोठ्या गाड्यांना अजून पण घाटातूनच जावं लागतं आहे। मी प्रवास केलेल्या रस्त्यामध्ये पनवेलपासून राजापूरपर्यंत संगमेश्वर ते वाटूल वगळता 90% रस्ता चांगला होता। समोर दिसतोय तो आहे कशेडी बोगदा, जो की आम्ही पार केला जवळजवळ 3 मिनटामध्ये। ताशी वेग होता 60 km/h। जवळजवळ त्याच्यामध्ये आम्ही 25 मिनटं वाचवली, जो की 25 मिनटं लागली असती जर आम्ही घाटातून जातो तर। मस्त कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, पण थोडाफार दूर होता आतमध्ये, त्यामुळे स्पीड कमी ठेवायला लागला। पुढे अंधार झाल्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करू शकलो नाही। मी चाललो आहे बघण्यासाठी, तर नवीन व्हिडिओ लवकरच येईल। तोपर्यंत टाटा, बाय बाय।